And ladies and gentlemen, give a big round of applause and welcome Mr. Saurabh Suresh Bhosle. हॅलो 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 ऑडिबल आहे मी ओके परफेक्ट. बळच लोड दिला तुम्ही. ठीक आहे, करायचं चालू. गणपती बाप्पा. सो माझ्या घरात आजी आजोबांच्या सहवासात वाढलो मी जोपर्यंत तरुण वयात होतो तोपर्यंत. आणि आमची आजी म्हणी जास्त म्हणते. म्हणजे कधी कधी आजी अशा म्हणी म्हणते ना की 3 दिवसांनी कळतं आयुष्य असं होतोय ते. आणि आजी इझिली म्हणून जाते ना म्हणी बिनी. आणि सगळ्यात खतरनाक रॅप आर्टिस्ट कोण आहे माहिती आहे का? आपली आजी. जात्यावर नाव घेतलं की चालू लगेच ट्रान्झिशन ऍडिशन. बघा ना जात्यावरची गाणी बघितले ना तुम्ही. नाव सांगेपर्यंत अख्ख्या बिरादरीची नावं, घरादाराची नावं, वाड्याची नावं, बरोबर लिरिकल सगळं. आणि आमची आजी जरा तशी. आणि मी लहानपणी आपलं गावाकडे मला जास्त सोडत नव्हती. कारण जेव्हा एखाद्या शहरात वाढलेलं पोरगं गावाकडे जातात तेव्हा त्याला येड्यातलं वारी काढतात. मी फक्त उन्हाळ्यात जायचो ना. मला एकदा करवंद काढायला नेला पोरांनी. करवंद माहितीत ना, आमच्या भागाकडे करवंद भरपूर मिळतात किनीला. आणि ह्यांनी काय सांगितलेलं मला की रानडुक्कर असते. ठीक आहे, आता आपण कधी बघितलं नाही, फक्त त्यांनी सांगितलेलं की आवाज असा असा येतो रानडुकराचा. असो असा असा आवाज येतो. आणि आम्ही जरा करवंद वगैरे काढली की आवाज काढायला लागली. आणि पहिला दिवस रानडुकर नाही काय नाही, ह्यांनी मला जी भांडवून सोडला. इकडनं तिकडं घुसतंय, तिकडनं तिकडं घुसतंय. आज इकडं आलं तर आम्ही झाडावर चढलो, तुमच्याकडे आलं नाही वे. मग मला कळलं आयला गावाकडे लईच मजा येते. आपल्याला स्ट्रीट स्मार्ट होण्यासाठी गावाकडे गेलं पाहिजे. नंतर मग लपाछपी खेळायला शिकवलं ह्यांनी मला. आणि लपाछपीचे नवीनच नियम, अख्खं गाव कुठं बी फिरा. आणि एका पोरा 5 दिवस राज्य. माझ्या 3 दिवस राज्य मला कळानाच. अरे पोरं लपल्यात कुठं. आणि राज्य घेतलं लपा. एक मसर घेऊन राहणार, एक विहिरीत पोहतोय, एक दार्याला गेलाय. आता गाव एवढं मोठं, धप्पा देवपर्यंत दुसरा येपर्यंत पडायचा परत धप्पा आपल्याला. सो गावातल्या पोरांनी स्ट्रीट स्मार्ट लय बनवलं मला. ठीक आहे, आणि त्यात माझ्या भावाचं पण योगदान आहे. म्हणजे माझ्यात खिलाडू वृत्ती एवढी आहे ना, तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही. म्हणजे साऊथ आफ्रिका एवढ्या वेळा हारून त्यांच्याकडे पेशन्स नाहीत आले तेवढे माझ्याकडे आलेत. अनुज भोसलेनं मला असं डेव्हलप केलं आयुष्यात की भाऊ मी ज्या टीम मध्ये ती टीम हारतच नाही ना. आणि हारलं तर त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग डिलीट केलं जातं. सो अशा वातावरणात वाढलं जिथून सगळीकडनं सप्रेसिंग आहे. आणि माझा सॉफ्ट कॉर्नर कोण आहे ते आजी आणि अण्णा. कारण आजी आजोबा असे एक्स्ट्रीम नव्हते झाले माझ्यावर कधी. म्हणजे आजीनं अशा म्हणी म्हणल्यानंतर मला कळलं की हे शिवी आपल्याला डायरेक्टली नाही का. पण असे एक्स्ट्रीम नाही. आणि अण्णांनी मला कधी मारलं नाही, एकदाच मारलेलं अनुजन मी भांडणं करत होतो तेव्हा. आणि आमच्याकडे एक नियम होता की आपल्याला असं आपण पोहण्यामध्ये प्रो नाही आहे. म्हणजे उडी बिडी मारून आपल्याला पोहायला येत नाही. आपण खाली जाऊन आरामात पोहू शकतो. ठीक आहे. आणि आजीला माहिती होतं की ह्या वाड्याला काही नीट पोहायला येत नाही. आणि प्रत्येक नदीला एक ढोह असतो माहिती ना. आणि त्या प्रत्येक गावाची एक ही असते कहाणी की त्या डोहात धुणं धुतानी बायका मेल्यात आणि त्यांची आत्महत्येत आहे आणि ती ओढती. आणि ही गावागावात वेगवेगळी स्टोरी असते, पण आउटपुट योच असतो. आता पुरुष जात करू नको म्हणाल बरोबर. डोपामिन हाय झालं की एकतर थ्रिल येतंय नाहीतर चिप थ्रिल येतंय. आणि पुरुष जातीला म्हणलं ना हे करू नको की ते म्हणतं करून बघितलं पाहिजे. ठीक आहे. सो मला सांगितलं कुठं बी जायचं पण ढावात जायचं. आता अनुजन मी. अनुज हा सेफ प्लेयर आहे. म्हणजे जसं आई वडिलांनी मी पायलट प्रोजेक्ट होतो आणि अनुज फायनल प्रोडक्ट आहे की प्रयोग माझ्यावर झाले, थोरलाय ना मी, आणि धाकटा परिपक्व झाला. तसं तेव्हा बी म्हणला भैया तू जा, तू उतरला की मी उतारतो.
भैया उतरला. आमच्या गावातल्या हापशेपाशी आजीला माझा आवाज आला आणि मी तेव्हा 5वीत. मला हाय तसा 100% सडकत आजीने नेलता गावातनं. आणि तवा जी माझी काढलेली आजी, मी 3 वर्ष गावात जात नव्हतो आणि अजूनही मी माझ्या गावात गेलो. मागे एका कार्यक्रमाला मला बोलवलं पाहुणा म्हणून, तर तिथं सरपंच म्हणते तुला आठवतंय का तुला नागवा सडकत नेलता. सो ह्या स्टोऱ्या मी स्वतः का सांगतोय, कारण उद्या कुठला रिपोर्टर माझ्या गावात जाऊन त्याला आमच्या सरपंचाला ही नाही सांगितलं पाहिजे, ही मी तुला आधी सांगते. सो गाव माझं माधवापूर किनी, एवढं भारी माणसं, सगळी भारी माणसं. रानात जायचं, कधी मठात जायचं, आमच्या इथं मठ आहे. आणि हे सगळं भारी गोष्ट चाललेलं. आणि तोपर्यंत आपल्याला जिंदगीत प्रेम हा प्रकारच माहीत नाही रे. हां, म्हणजे आई वडिलांचा आपल्यावर जीव आहे हा शब्द होता. प्रेम हा शब्द लय अशा भाषेत नव्हताच आमच्या. आणि आम्ही अशी पोरं म्हणजे नाही का की स्त्री जाताना आपलं कम्युनिकेशन नाही. काय काय पुरुष असतात ते दिसाय चांगले, सगळं चांगले, बट त्याला कम्युनिकेशनच करा येत नाही स्त्रीसोबत. बरोबर आहे, त्या कॅटेगरीत आम्ही होतो. आणि त्यांचं आमच्यासोबत जी लोक होती ना ती पण तशीच होती. A to Z माझे मित्र तसेच होते. A to Z की त्याला मास्टरीच नाही स्त्रीच्या काय म्हणू शकतो कम्युनिकेशनमध्ये. मग ते काहीतरी वेगळंच बोलल. काय काय पोरं तर बघा ना, एवढी मानानं चांगले आहेत माझे काय काय मित्र, एवढे मानानं चांगले आहेत. आणि त्यांच्यासोबत एखाद्या मुलीनं फ्लर्ट केलं. आता फ्लर्ट करताना थोडं छेडण्यात येतं ना असं, तर त्याला वाटलं रोस्ट केलंय म्हणून हे तिची लायकी काढून आले. प्रत्येक गोष्ट मनावर लावून घेतो पुरुष की मलाच का बोलला, हवेतला बाणाला घे. बरोबर आहे. आणि मी त्या कॅटेगरीत खूप अव्वल होतो. आणि मी हार्डकोर ओव्हर थिंकर आहे. म्हणजे पप्पा घरी आला, बोलला नाही, काय झालं, अनुष्य तर बोलले, काय विषय. आणि ओव्हर थिंकर असल्याचा फायदा सांगतो, न होणाऱ्या वाढाव्यासाठी बी आपण तयार असतो. आपल्यावर काय झालं, देव म्हणतो आता, आपण म्हणतो हे ह्यासाठी मी ऑलरेडी तयार होतो, ओव्हर थिंकिंग करून बसलेलो मी. तयार असतो आपण ऑलरेडी. जे होणार नाही त्यासाठी बी हे तयार असते. बरोबर आहे. माझा भावानं कोविडमध्ये आम्ही सगळी घरी बसलेलो आणि आमच्या ह्याच चर्चा चाललेल्या की अरे काय काय चाललंय हे सगळं जगात, नाही का, कसं व्हायचं. हे म्हणलं हे काय, हे मी तर झोंबी बिंबी आला तर तयार आहे. आमच्या पप्पाला आयडिया देते बंकर टाकूया घराखाली. पुरुषावर इंग्लिश पिक्चरचा प्रभाव लय भारी असतो. टॉम क्रूजनं केले की ॲक्टिंग, आपल्याकडे बॉलिवूडमध्ये केलं की बोगस आहे म्हणते. बरोबर आहे. आणि ह्या सानिध्यात वाढलो जिथं पुरुष पुरुष कॉन्व्हर्सेशन नॉर्मलाइजच नाही. नाही का की भावा मला असं असं होतंय, भावा हे आता व्हायला लागलंय स्टेटस बघून बघून. शाळे बिळेत असताना असं कोण सांगत नव्हतं की अरे मला तुझी लय आठवण येते. नव्हतं एवढं सोपं बोलणं हे. ते म्हणले हे काय. आणि एखादा ओपन अप झाला ना पुरुष पुरुषापाशी, त्याला लोक कोलून द्यायची. आता म्हणतात वेंट आउट आर कसलं वेंट आउट, तो वेंट आउट झाला. अजिबात स्कोपच नव्हता की आपण कुणा पुढे तर बोलणं किंवा काय. सो गावाकडे गेल्यावर मला भारी वाटायचं ना, त्या दुस्ती बिस्ती जे जिंकणार आहे त्यांच्या टीममध्ये जायचं, लपाछपी खेळायला फक्त एकच देवाकडे प्रार्थना की माझ्यावर नंबर येऊ नये. आणि मला ती पोरं ट्रेन करायची, ह्या हिरीव जायचं, इकडं जायचं, वडायचं, सगळं भारी. आणि मग ती शाळेची सुट्टी संपायची आणि आम्ही घरी जायचो. आणि ते घरी गेलं की आठवण यायची, मग ते फ्लॅशबॅक्स येणार. बरोबर. ते ना ट्रिपच्या आधीची रात्र तुम्ही सगळं इमॅजिन केलेलं असतं, हे असं होणार, ते तसं होणार. सगळ्यात बोगस जर पुरुष जातीनं आत्तापर्यंत काय हॅकिंग सिस्टीम केली असेल ना. आणि मी परत सांगतो, हे मी बाकीच्यांना नावाने ठेवत नाही, मी केलं आहे म्हणून मी सांगतोय. सो कुणीही मला कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगायचं नाही तू केलेलं दिसते. होय मी केलं आहे म्हणून सांगतोय. ठीक आहे. आता जो जन्माचा सिंगल आहे त्याला कधीतरी वाटतं पोरगी बोलू नाही पण शेजारी तरी बसावी बरं एसटीत. सो पोरं काय करतात, एसटीत ठेवतात बॅग आणि कोण आलं की बसलेत, कोण आलं की बसलेत मित्र. पोरगी आली की मी प्रणव एकदा आम्ही चाललेलो असंच महाबळेश्वरला. आम्ही दोघं बसलोय. पण्या म्हणला मी पलीकडे बसतो. मला कळलं नाही ह्याची लॉजिक काय होतं. त्यानं सॅक पलीकडे ठेवलं. येईल त्याला म्हणते मित्र आहे. म्हणलं कुठलं तिसरं तिकीट काढलं हे ना. येईल त्याला म्हणतंय मागं, येईल त्याला म्हणतंय मागं. पोरगी आली सीटवर केली, म्हणली थांब माझ्या आजीला बसायचे. लावली आजीनं मिसरी, बघते आजीकडं. पोरगी बसली माझ्या शेजारी. भलं कराय गेला स्वतःचं, केलं माझं. आणि त्याला भीती काय की तिजन माझं जुळण. म्हणतंय सावऱ्या पोरगी जरा जास्तच बोल्ड नाही वाटली का.
अरे तिचा परफ्यूमचा वास सोडून मी काय घेतलं नाही, तुला मला काय बोल कळणार आहे? मला नाव माहित नाही तिचं. मी प्रणव खराडेवर कोणत्याही गोष्टीने विश्वास ठेवेल, पण स्त्री ह्या गोष्टीत मी विश्वासच ठेवू शकणार नाही. तो जेव्हा जेव्हा मला कॉल करतो ना, तो म्हणतो सावऱ्या. मी म्हणतो हा बोल, कोणाचा मेसेज आलाय? आणि पुरुष तो कोड कॅक केलेला आहे त्यांनी, की त्याला माहिती आहे कुणाचा कॉल आल्यावर काय असणार आहे. सो आमच्या घरी असंच वातावरण होतं. सरस्वती विद्यालय कोरेगावला शिकलो आणि 9वीची सुट्टी चालू होती. आणि असं झालं की पप्पांचं आणि माझं असं होतं की आम्ही एक MOU साईन केला होता दोघांनी, कॉन्ट्रॅक्ट, की तुम्ही माझ्या नजरेत बघायचं नाही, मी तुमच्या नजरेत बघणार. ही रिस्पेक्ट आहे एकमेकाबद्दल, की अजिबात एकमेकाकडे बघायचं. आणि प्रत्येक बापाला आपल्या पोराकडनं एकच प्रॉब्लेम असतो, जन्मापासून मृत्यूपर्यंत. एक तर तू लय फास्ट जेवतोय, नाहीतर लय हळू जेवतोय. ह्याच्या जेवणाच्या स्पीडवरनंच निम्मी भांडणं असतात. कुत्रं मागं लागलंय का, कुणाला मेसेज करायचा आहे? हळू का जेवतोय, भाजी आवडली नाही का? अरे मी जीव का नको? सो मी पप्पा यायच्या आधीच जेवायचो आणि मी फक्त ऐकायचो पप्पाची आणि मम्मीची नक्की काय चाललेत बोलणं आणि काय आहे ह्यांच्या डोक्यात. आणि मग मी डिसाईड करायचो जी डिमांड आहे, कंपास मागायचा आहे, काय मागायचं आहे, पप्पाचा मूड चांगला आहे का. ओके, बघा ना की आपण किती भारी डाटा ॲनालिटिक्सवाली पोरं येणार आहे. आता ITत भारी भारी नावं, लहानपणापासून आपल्याला हे दिलेलं आहे देवानं, की आजचा डाटा काय आहे की पप्पाचा मूड ठीक नाही आहे. सो आज डिमांड देण्याला उपयोग, कारण सप्लाय होणारच नाही आहे. नाहीतर नंतर ग्रीव्हन्स मॅनेजमेंट करायला लागेल रात्री आपलं, आणि मे बी मेंटेनन्स बी, नाही का. एवढं लहानपणापासून आपलं डोकं ट्रेन केलेलं आहे. देवानं जन्माला घातलं ना ते जगाय शिकवते. आणि मी बघायचो की मम्मी मला सगळं सांगायचे, अरे पप्पांचं असं आहे, पप्पांचं तसं आहे, हे ते. आणि मग मला कळायचं हां ओके ओके. तर मग शाळेत असताना ना, म्हणजे आमच्या शाळेत एक पोरगा होता, त्याचं नाव नाही सांगणार, त्याचं बी लग्न झालं. आणि सगळ्यांची लग्न झाल्यात आणि त्यांची नावं घेतली की त्यांच्या बायकोला प्रॉब्लेम होतोय, कारण उगाच पाण्यागत फेमस झाला आणि त्याला मेसेज आले तर. ओके, सो तो आमच्या कॉलेजचा शाळेचा चॉकलेट बॉय होता. म्हणजे आमच्यात मुलं आणि मुलीचं कॉन्व्हर्सेशन जर झालं तर ते 3 शाळांना कळायचं. कळतंय का? अरे तो मैऱ्या तिच्यावर बोलला, मैऱ्या त्याचं नाव नाही आहे, डोंट वरी, काल्पनिक नाव आहे. अरे तिच्यावर बोलला, तुला माहिती आहे का. आणि पुरुष एक जात आपली लय भारी, की दुसऱ्याच्या सुखात लगेच सुख मानतात. लगेच की आता आमच्या वर्गातल्या पोराकडे बघून एक पोरगी असली की अख्खं पॅनल खुश आयो त्याकडे बघून असले. अरे तुझं काय, अरे तुझं काय. पुरींचं उलट आहे, तू माझ्याकडे का बघितलं नाही बरं ते ना. आणि तो पिक्चर आला, त्या पिक्चरमध्ये मी सांगितलेलं की लाईन कधीही बेस्टवर नाही मारायची, सेकंड बेस्टवर मारायची. आणि हा आम्हाला सगळ्यांना सांगतोय, हे लॉजिक असते. अरे इथं आम्हाला भूमिती कळा, पुरी बिरी कुठल्या. आणि मी चोर पोलीस खेळायचा ना, तरी पोरांचेच कोंडून ठेवणं, लांबणंच, खोकोला हात न लावणं. सो आम्हाला भीती वाटायची पोरींची, लिटरली भीती वाटायची. कारण पोरी चापटायच्या, घरी घेऊन यायच्या, घरनं कोणाला तरी. असला तो एरा होता. म्हणजे एकदा सांगतो, एक पोरगी माझ्याकडे बघून हसत होती, लाईन देत होती, थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, हसत होती डिरेक्टली. मला माझ्या एवढा कॉन्फिडन्स आहे की माझं थोबाड बघून ती हसणार. मी पहिली चेन उघडी का बघितली माझी. मला एवढा कॉन्फिडन्स आहे ना माझ्यावर की माझं तोंड बघून नाही हसणार. काय तर चुकलेलं आहे, शर्टचं बटन खालीवर झालंय का चेन उघडी आहे, काय विषय नक्की. ह्या एरात आम्ही वाढलेली लोक. एकाचं नातं जुळलं की 3 जणांना कळतंय, 3 शाळांना कळतंय, शिक्षकांना वेगळंच कळतंय. आणि ह्यात मी वाढलो आणि शाळेतून गेलो कॉलेजला. आणि ते सगळ्यांनी सांगितलेलं की कॉलेजची पोरं नाही का, त्या हातात ते रेडियमसारखं असतं ते लावायचे, केस कलर करायचे, हिप्पी ठेवायचे, विकट मारायचे. आणि आमच्या शाळेत तसलं अलाउड. सो आम्हाला काय पाहिजे होतं, कॉलेजला गेलं की ते करायचे. आणि ते रिचार्ज मारायचे, तसले 11 रुपयाचा रिचार्ज मिळायचा 1 GB. त्याला 30 मेसेज मिळायचे. मग तो रिप्लाय करणार, मग ती रिप्लाय. आणि जर तुम्हाला हे वाटत असेल तर आधी पण ग्रुपमध्ये चॅटिंग व्हायचं. कारण एखादा पोरगा जर प्रो झाला चॅटिंगमध्ये तर तो 4 जणाला शिकवायचा, हो बघ असं बोलायचं असतं, हा बघ हा रिप्लाय आलाय, आता ती म्हणते मी जेवलो नाही तर तू जेवणार, आता हिला कोण सांगणार आपण मिसळ खाल्ली. हे मग ह्यो पण म्हणणार नाही नाही तू जेवून घे, मी जेवाय बसतोय. तर लगेच 4 जणाला शिकवतो, लगेच लर्निंग अँड शेअरिंग चालू असतं तिथं. तर असाच फेज होता माझ्या आयुष्यातला चालू. आणि पप्पांच्या आणि माझ्या नात्यामध्ये अजून ती कडूपणा होताच.
जो प्रत्येक बापाच्या आणि पोराच्या नात्यात सुरुवातीला असलाच पाहिजे, नाहीतर आपण बापाला भेणारच नाही आणि भेलो नाही तर इज्जतच नाही. बरोबर आहे ना? आजकालचे पोरं पप्पा मम्मीलाच म्हणतात मॉम अँड डॅड वी नीड टू टॉक. अरे याड आहे का तू काय काय कोण आहेस तू? आमच्याकडे तसं नव्हतं. डायरेक्ट जिथं आहे तिथं बोलायचं चालू, टाईम बिम घेण्याविषय नाही. तर मला पप्पांनी पहिला मोबाईल घेऊन जो दिला आयुष्यात तो होता चॅट, सॅमसंग चॅट मोबाईल माहिती आहे किती लोक? सो चॅट मोबाईलला क्वार्टी कीपॅड होतं, त्याला टच स्क्रीन वगैरे नव्हता. आणि आमच्या घरात एक नियम घातलेला की फोन सायलेंटवर ठेवायचा. बघा काय नियम आहे, सायलेंटवर ठेवायचा. कारण पप्पाला, मला माझ्या दिसण्यावर नव्हतं रे कॉन्फिडन्स, पण पप्पाला होता की हो लागल ना कोणाच्या तरी, आणि भोळसाट आहे ना पोरगं हे. सो पप्पांचा पूर्ण फोकस माझ्या होता की ह्याला एवढा सडकायचा की अनुज बाहेरच नाही वागला पाहिजे काय. ठीक आहे. सो मोबाईल घेतला, ते रिचार्ज चालू, आणि मग आम्ही भेटीवर जास्त हे करायचो, कॉलवर काय जास्त हे करत नव्हतो. असेच दिवस चाललेले. शाळेत जायचो, तुम्ही बघितलं असेल पहिल्या दिवशी हाकालला, रश तिकीट झालो, बऱ्याच गोष्टी होत होत्या कंटिन्युअसली. बरोबर ना? आणि कणगी माहिती आहे ना, कनिंग असते घरात, त्यात सगळं धान्य वगैरे ठेवतात. त्याच्यावर मी फोन चार्जिंगला लावलेला. जेव्हा तुम्ही निम्म मोकळा असलेला, आता मी फिजिक्समध्ये 35 आहे सो समजून घ्या. सो ज्याचा घन म्हणजे व्हॉल्यूम कमी असतं त्याच्यावर जर काय ठेवलं आणि व्हायब्रेट झालं तर ते लय वाजतं. बरोबर ना? इंजिनियर कोण आहे? हो म्हण की ये. हां. तर फोन त्याच्यावर ठेवलेला, चार्जिंग लावलेला, पहिल्यांदा फोन वाजला घुर. म्हणलं ओके, एवढं काय? पप्पा म्हणले नॉर्मलवर कर. मी उठलो, म्हणले तू बस मी करतो. ओके म्हणलं. मी उठलो, पप्पा बघतो कोणाचा मेसेज. नाही अभ्यास कर. आणि ते बापाचं आणि मुलाचं नातं कसलं असतं बघा ना, की बापाला बी माहिती आहे कार्ट अभ्यास करत ॲक्टिंग करतोय, आणि पोराला पण माहीत असतं की बापाला माहिती आहे मी ॲक्टिंग करतोय. पण ह्याचा आउटकम पप्पाच्या मूडवर डिसाईड आहे, मारायचा का नाही मारायचा. बरोबर. आता ही स्टोरीमध्ये सोडून एक स्टोरी सांगतो ह्याच्यावरनं. आमची टीव्हीची दुकान आहे, टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीनची. पप्पा आहे, बरोबर आहे. तर आमच्या घरात आणि प्रत्येक वडिलाचा मला वाटते, जर तुम्ही असाल जेन झी पण आता म्हणतात रिलेटेबल आहे तर चांगलंच आहे. तर आमच्या घरात तर हा नियम होता, पेपरच्या आधी टीव्ही बंद, केबल कापायची, तरच पोराला चांगलं मार्क पडतात. ठीक आहे. तर आमच्याकडे अजून एक नियम होता, आणि जे आमच्या पप्पांनी सेट केला, तर बहुतेक तुमच्या घरी पण हा नियम राहिला असेल, की जेव्हा मी घरात पाय ठेवेल, पप्पा म्हणायचे, तेव्हा टीव्ही बंदच पाहिजे. जर चुकून पप्पा घरात असताना टीव्ही चालू आहे, दॅट मीन्स तुम्ही दिवसभर टीव्हीच बघत होता. भले तू त्याच्या आधी 9 तास अभ्यास केला असेल आणि 5 मिनिटं आधी टीव्ही लावला असेल, तू 9 तास टीव्हीचं बघितलं आहे, गुन्हेगार आहेस. सो मी तो कोड क्रॅक केला की बाबा आता पप्पा आपल्याला सडाकणार नाही. आणि मम्मी भारी, म्हणजे मम्मी आपल्याला बऱ्याच गुन्ह्यांमध्ये पण आहे ना, म्हणजे अशा बारक्या मदत करत असते, पण मम्मी ओपनली कमिट करत. हां. तर मग हे सगळं चालू होतं. आणि पुरुषाला आणि मे बी स्त्रियांना पण ही पॉवर दिली रे देवाने, की बघा ना, की आमचं घर इथं, बंगला इथं उंबराचं झाड, आणि तिथून 200 स्प्लेंडर जात आहेत. पण माझ्या पप्पाचे स्प्लेंडर कुठली, ह्याचा आवाज मला डिट्टो माहीत असतो, की पप्पा घेर कसा बदलतो, हळू गाडी कशी होती, टर्न कसा होणार, ETA काय, अल्फा टीम. ओके. फुल मिशनच्या मोडवर जातात, ETA 3 मिनिट्स, वाइंड अप, एनिमीज इन द हॉल. सो पप्पा आले, स्टँड लावलं की मी टीव्ही करायचो आणि पुस्तक उघडं. पप्पा यायचे, भैया काय अभ्यास करतोय? हा. एक्सप्रेशन बघताना की डिस्टर्ब का करताय तुम्हाला? पप्पा म्हणायचे हां ओके कर. मम्मी बघते. परत दुसऱ्या दिवशी आले, भैया अभ्यास करतोय? हा. मम्मी परत हसली, आणि पप्पा मम्मीकडे बघून हसला. मला भीती पप्पा हसल्यावरच वाटते. पप्पा हसलाय म्हणजे पप्पाकडे काय तर आहे जे मला माहित नाही.
आणि पप्पा बेकार मारल. तिसऱ्या दिवशी सेम रुटीन. पप्पा आले, गाडी ETA 3 minutes, एनिमीज इन द हॉल. अनुजातल्या बेडरूममध्ये, कारण शेजारी अभ्यासाला बसायचं नाही, ते तुडवायचं मला जाम. सो त्या आत, मी बाहेर. पप्पा आले, TV बंद, दार उघडलो. भैया काय करतोय? अभ्यास करतोय. मी म्हणलं होय होय. मम्मी पण म्हणते पप्पा म्हणले, मे महिन्यात तुझ्या बापानं अभ्यास केलता का? पप्पाला एवढं भेचो मी एक कॅरेक्टर अडॉप्ट केलं तर टॉपर असल्याचं. आणि एप्रिलमध्ये परीक्षा झाल्यावर ते कॅरेक्टर मला सोडायला पाहिजे होतं. पण पप्पाच्या भीतीनं मी मे महिन्यात बी अभ्यास करतोय. पप्पा म्हणले, मे महिन्यात कुठला अभ्यास करतोय? म्हणले 10वीचा. आता पप्पांना तर कमिटमेंट दिली, आजचा मार वाचलाय, ह्याचा अर्थ उद्यापासून अभ्यास करावाच. मी परत दुसऱ्या दिवशी पप्पा आले, बरोबर गाडीचा आवाज आला, ETA 3 minutes. आत आले, म्हणले भैया आजही अभ्यास करतोय? हो. आज लेट झाला तुम्हाला? पप्पा मला विचारतो यो. कम्युनिकेशनचा बेसिक रूल, जेव्हा तुम्ही खोटं बोलणारे पुढच्याला प्रश्न विचारा तेव्हा हँग होतो. अरे तू, मी विचारायचंय तुला. ओके. पप्पा म्हणले बर कर अभ्यास. पप्पांनी चावी गाडीची अशी ठेवली आणि TV ठेवला हात. TV लागला गरम. मग मला गरम केला. अहो TVचा दुकानदार आहे तो, पोर्टेबल TV 5 मिनिटात तापतो, त्याला माहित नसणार आहे का? मग मम्मी पण असते. आणि मम्मीला बी मजा वाटते, माझं लेकरू माझ्या धनीला कसं येड्यात काढतंय ना. मजा वाटते मम्मीला पण. पण पप्पाचंच पोरग आहे ना मी, सुरेश भोसलेचाच पोरगा समोर बसले. मी म्हणलं TV तर सोडायचा नाही, छोटा भीम कसं सोडणार? सॉरी, काय होतं ते, ज्युनियरजी कसं सोडणार? बरोबर आहे, ज्युनियरजी कसं सोडायचं? मी म्हणलं बरं, आता ह्याच्यावर सोल्युशन. मेन म्हणलं ना, मेन घावलं की एका रात्री सोल्युशन. दुसऱ्या दिवशी अभ्यास करायला मी ओलं कापड घेऊन बसलो. पप्पाच्या गाडीचा आवाज आला, ETA 3 minutes. ओलं कापड TV फिरवलं, कापड किचनमध्ये टाकलं. मम्मीनं कॅश घेतला. मम्मी म्हणते, आय गॉट युअर बॅक. मी म्हणलं हे लक्षात ठेवा जे झालं ते आत्ता. पप्पा आले, पप्पाने TVला हात लावला. अरे खरंच अभ्यास करतोय भाई? म्हणलं हा. मी म्हणणार नाही, सारखी तर ऍक्टिंग नाही ना करू शकत, मला आहे की माझ्या करिअरची सिरियसनेस. अनुज असं करते. आमच्या घरात कपिल शर्मा आमच्या घरात 4 CCTV लावले ना, तुम्हाला लाईफ टाईम स्पेशलचं सबस्क्रिप्शन मिळेल. एक अँटिक पीस आहेत. आता हे सगळं झालं आणि एक दिवस मम्मीला मी चुकून म्हणलं, तुला कुठं काय कळतंय? असं काय तर झालं, मम्मीला म्हणलं तुला काय कळतंय? आईला काय बी बोलायचं. आई डायरेक्ट सुरुवात करते, अरे तुझी ढुंगणं धुतल्यात. दरवेळी माझ्या ढुंगणावर का जायचंय तुम्हाला? मम्मी म्हणली दम तुझा मुडदा बशिवते. आणि असं म्हणून मम्मीनं मला मारलं नाही. आणि जेव्हा पप्पा मम्मी मारत नाही, हसतात ना, तेव्हा जास्त भीती वाटते. पप्पा आले, ETA 3 minutes. आले, अभ्यास करतोय? होय. TV हात ठेवला, TV लागला गार. खरंच भाई अभ्यास करतोय? होय. मम्मी म्हणली TV वाला लागतोय का हो? पप्पा म्हणले होय की ग. मम्मी म्हणली भाड्यानं ओलं कापड मारलंय. TV लागला वाला, मला पॅन्ट वलं करस्तोर मारला. सो हे होतं पप्पाचं आणि माझं नातं, की त्यांना माहिती आहे हा चुकतोय, हा खोटं बोलतोय, पण पप्पा पण मूडवर, आज मारायचा आज नाही मारायचा. आणि मी रोज प्रार्थना करायचो की गिरायक होऊ दे. गिरायक झालं की पप्पाचा मूड. आता बॅक टू द कणगी. 3रा नंबर आहे की नाही? चांगला येते ना माझ्या? तर फोन वाजला, पप्पा म्हणले तू उठायचा नाही. परत फोन वाजला, टुडुंग. टुडुंग वागला तसा अनुजनं वही दुमडली.
कप्प्यात ठेवली आणि मम्मीला जाऊन म्हणला मजा येणार आहे बाहेर ये. कसली प्रोडक्शन पॉवर असते ना की आपल्या भावावर शॉट होणार आहे. हं? पप्पा म्हणले काय चाललंय आकाश तुझं. आकाश माझं घरचं नाव आहे. म्हणलं, काय चाललंय आकाश तुझं. म्हणलं कुठं काय. भैया म्हणलं म्हणजे प्रेमानं बोलला. आकाश म्हणलं म्हणजे चमडं काढणार आहे. हाय ना तुमच्या घरी पण असं. आई काम असलं की भैया, नसलं की ओके. तिसऱ्यांदा फोन वाजला आणि मला हळूच आपला एक टिपका. तिथं आपल्याला घामाघूमच मी की कुणाचे 3 मेसेज आलेत आणि मी डेट चेक करतोय की अरे रिचार्ज तर संपला नाही पाहिजे, काय विषय. तर पप्पा म्हणले बस मी बघतो. पप्पा कणगीकडे गेले. मम्मीला म्हणले शीतल काय करते. म्हणले काय नाही भांडी घासते. ओके ओके थांब. अनुज पॅसेजमधून असा बघतोय. पप्पांनी मोबाईलकडे गेले. म्हणले अनु ह्याला लॉक आहे का. मी म्हणलं पप्पा मी लॉक बिक ठेवत नाही, मला लपवाय काय येतावा. अजून बी आपल्या फोनला लॉक नाही कुठल्या ॲप्लिकेशनला पण. पप्पा म्हणले बरं. आणि हा डायलॉग मारून मी स्वतःला फाशी घेतल्यासारखं झालं. बघा मी म्हणलं लपवण्यासारखं काय आपल्याकडं. सो पप्पांनी मेसेज वाचला आणि पप्पांचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले. आणि एक्सप्रेशन ह्या लेवलनं बदलले की मला कळलं की आयुष्यपत आज मी जगत नसतो, की हे लईच वेगळं काहीतरी होतं आहे पप्पांच्या चेहऱ्यावरती. आणि अनुजला भीती पण आहे आणि एक्साइटमेंट पण आहे की नक्की काय विषय आहे. कारण माझ्या मोबाईलवरनं ती बी सर्च करते कधी कधी काय पण. काय पण ह्याचा अर्थ साध्या फोनमध्ये तुम्हाला माहिती आहे का एक विषय असायचा, एक गेम असायची, त्यात परचेस असायचं माहिती आहे ना. आणि कधीतरी तुम्ही चुकून पप्पाचा मोबाईल घेतला आणि परचेस केलं आणि पप्पाला बांबू लावला, आठवलं का. ती भीती होती. तवा इंटरनेट नव्हतं लगेच काय आम्ही म्हणायचं फॅमिली शो आणि ही बसल्यात डबल विनिंगवर टपून. तर मग तिसरा मेसेज आला आणि पप्पांनी असा मेसेज वाचला आणि मी इथं असा अभ्यासाला बसलो. बघा नीट एकदम मी आहे तसा सीन पोर्ट्रे करतो. सो हा असा पॅसेज आहे, इथं बेडरूम आहे. बेडरूममध्ये पप्पा आले आणि पप्पा माझ्याकडे असे येत होते आणि पप्पांनी अशी मूठ धरलेली अशी. आणि बापाचं आणि लेकाचं नातं बघा की मला माहीतही नाही आहे त्या मेसेजमध्ये काय आहे, मला माहीतही नाही आहे पप्पाच्या मनात काय, बट मला माहिती आहे माझ्यावर शॉट होणार आहे. म्हणून मी ऑटोमॅटिकली माझी गेंड्याची चमडी ऑन केली आहे. आणि जसा पप्पा जवळ येतोय तसा मी असा आता पप्पाचा भ्रम काय झाला की ह्या केळ्याला माहितीये काय चुकलंय, त्याशिवाय ह्यो डिफेन्स करतोय का. मी म्हणलं पप्पा नाही पप्पा. आणि मी पप्पाचा धरला पाय. पप्पा म्हणे का पाय सोड. म्हणलं मारणार नाही. भैया पाय सोड. नाही मारत. मला माहीत बी नव्हतं मेसेज. आता त्यांचा ग्रह झाला की मला माहिती आहे मेसेज कोणाचा आणि काय. बघा पाय सोडले. मम्मी म्हणले काय हो सारखंच किती सहन करायचं त्यानं मोठे म्हणून. मला बरं वाटलं. पप्पा मम्मीला म्हणले मला बोलायला लावू नका कुणी. मम्मी झाली गप. आता म्हणलं माझा सबस्टिट्यूटच गेला माझा. आणि आता अनुजला कळलं की हे मोठ्याची आणि छोट्याची लढाई नाही, फक्त शॉर्ट बाह्यावरच आहे. तो रिलॅक्स झाला. आणि पप्पा परत माघारी गेले आणि मेसेज वाचले. आणि मग म्हणले तुला माहिती आहे का तुला कोणाचा मेसेज आला आहे. म्हणलं काय कोणाचा मेसेज येणार आहे. कंपनीचा असेल दुसऱ्यापटी कोणाचा. आणि ती एक इतकी वाईट चिप थ्रिल असते ना पुरुषाला. आणि हे आमच्या काळामध्ये 2010ला कॉलेजमध्ये असल्यापासून चाललं. आणि काय ह्यात आनंद मिळतो आमच्या जातीला, पुरुष जातीला काय कळतच नाही. नवीन नंबर घेतात. नवीन नंबर घेतला की मित्राला कॉल करतात. कॉल केला ते म्हणतो हॅलो कोण बोलतो, ते म्हणतो तुझा बाप. काय मजा वाटते तुला ह्यात. बघा पप्पा म्हणले मी मेसेज वाचून दाखवतो. हाय आकाश, I have been observing you since so many days. It's been a year that we met for the first time. I think I am developing feelings for you.
इनफॅक्ट आय फील आय एम फॉलिंग फॉर यू. आय विश आय कुड हग यू राईट नाव. लव लव TC. पप्पा म्हणले काय हे? मी म्हणलं कंपनीचा मेसेज आहे. उत्तर जेव्हा खोटं असतं ना तेवढा कॉन्फिडन्स जास्त पाहिजे. खोटं उत्तर कॉन्फिडन्स जास्त. पप्पा म्हणतोय कंपनी आय लव्ह यू का म्हणते. आता मम्मी माझ्या विरोधी टीममध्ये जाऊन म्हणती लय रिचार्ज मारत असेल म्हणून म्हणत असेल. हू कॅरी मी ना ती लाईव्ह रोस्टिंग. मी म्हणले पप्पा म्हणले ही टवळी कोण आहे सांग. तुझं वय काय काय चाललंय हे. अहो मला नाही माहित पप्पा. आणि मी मराठी सेम इंग्लिशला शिकलेलो. हग हा शब्द आधी ऐकला नव्हता. मी म्हणतोय प्रेमाच्या मेसेजमध्ये हागाहागीच्या गोष्टी का चालल्यात. त्यात डेव्हलपिंग हे काय शब्द आहेत हे. मी सेमी इंग्लिशचा पोरगा वाईच इकडचं कोणाचं तर ऐकून मी इकडं जुडतोय. पिक्चर बघतोय हॅरी पॉटर त्याचं सबटायटल आहे तसं वापरतोय मी. आणि ती होती कॉन्व्हेंटची. आता हा विषय वेगळाच व्हायला लागला. पप्पा म्हणले भैया तुला मी 10 मिनिटं देतो. 10 मिनिटात मला सांगायचं की ही कोण आहे. हे पहिली वेळ आहे हिथंच थांबवायचं हे. मी म्हणलं बर. आणि मला कळणार आहे की हो हरामखोर कोण असेल. कारण की नंबर बदलल्यावरच असलं चाळं होत्यात. काय हे कोणाचा मेसेज असेल. आणि आपला बाप पण किती भारी क्रिएचर आहे बघा ना. की म्हणजे पुरुषच इन शॉर्ट. की काय चांगलं केलं की मेरा पुत्र मेरा पुत्र. आणि काय चुकीचं केलं की शीतल तुझं पोरग. चुकला की आईचं पोरग. जिंकला की माझं पोरग. त्या बिचारी आईनं काय करायचं. आणि मम्मीच आता तयारीत होती. आणि मम्मीच तयारीत होती. मम्मी मला म्हणते तुझा मुर्दा बसवते थांब. आता माझ्या टीममध्ये राहिलंच नाही कोण. आणि आमच्या अनुजला प्रेम आणि रिलेशनशिपचं पित्त आहे. त्याला अजूनही पटत नाही ह्या गोष्टी. ते तवा पण माझ्यावर आहे. ते तवा अजून माझ्यावर. म्हणजे 3 दुश्मन माझ्या घरात. बरं मला माहिती आहे का ह्यो माझ्या टीममधला गडी कोण आहे जो मला मेसेज करतोय. पप्पा म्हणले इकडे इकडे. मग मी मांडी घातलेली तसाच सरकलो असा. पप्पा म्हणले मी पाय धरला. पप्पा म्हणलं पप्पा अहो मला नाही माहीत पप्पा असं तसं. भैया अरे खरं सांग भैया. भैया हे बरोबर नाही भैया. भैया असं करू नको भैया. भैया कुठं ऐकतोय. भैयाला घेतला 2 पायाच्या मध्ये. आणि मला मोजून 9 बुक्क्या टाकल्या. मला बी करता आलं नाही. आणि मार खाता खाता मला भारी बी वाटते की आईला पुरीचा मेसेज आलाय आपल्याला. घ्या अरे म्हणजे प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा. त्याच्या आईला जाऊ दे. सो बाप्पा म्हणले त्याकडे 2 दिवस आहेत. 2 दिवसात ही पोरगीला माझ्या पुढे उभी करायची. नाहीतर तू घरात राहायचं. मी इतका बोगस मी ऑटोमॅटिकली शेडमध्ये स्वतःला इमेजिन केलं की शेडमध्ये राहायला लागणार आहे आपल्याला. आणि आत्ताच मी सॉरी म्हणतो त्या काळातल्या जेवढ्या मुली माझ्या बसमध्ये असायच्या त्या सगळ्यांना. का सॉरी म्हणतो ते बी सांगतो मी. कारण आहे ना पुढचे 2 दिवस मला ती मुलगी शोधायची होती कोण आहे ती. म्हणून मी प्रत्येक मुलीकडे बघायचो की कोण माझ्यावर लक्ष ठेवतंय. जी मुलगी माझ्याकडे बघेल मी नीट बघायचो. बघायचं कोण टाईप करतंय का. इंग्लिशमध्ये कोण बोलतंय का. आणि 2 दिवस मी येड्यासारखा इकडून तिकडं इकडून तिकडं इकडून तिकडं बघतोय. मला काय पोरगी घावली नाही. मला रोज मारायची. एकदा मम्मी मारायची एकदा पप्पा मारायचं. आणि रोज मला मनातनं भारी वाटायचं की आईला पोरीचा मेसेज आलाय. आणि मला त्यात सुख वाटायला लागलं. आणि माझी बॉडी पण सुन्न पडली. आणि 3 दिवसानंतर जेव्हा मी आमच्या इथं नाक्यावर उतरलो तेव्हा एक मुलगी उतरली आणि म्हणली आकाश माझा मेसेज वाचलास का. मी म्हणलं तू हायस वय.
म्हणलं तू केलेलास मेसेज? म्हणली हो. म्हणलं तू एक तर काय तर क्लॅरिटी कळव. तू 1 वर्ष आधी मला दादा म्हणतीया, आता आय लव्ह यू म्हणतीया. आणि आमच्या घराच्या आसपासच ती मुलगी राहायची. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आयुष्यात ग्रो करत असता, एका स्टेजला जाता, तेव्हा तुमच्या तोंडातून अशा लोकांचं नाव घ्यायचं नाही ज्यांनी तुम्हाला वाईट काळात सोडलं. तिथं बी फुटेज द्यायचं नाही त्यांना. जेव्हा हे व्हिडिओ बाहेर येतील आणि त्या दोघींना त्यांची स्टोरी ऐकायला मिळेल, त्यांना दोघींना कळेल ह्यो माझ्याबद्दल बोलतोय पण माझं नाव घेणार, तिला हिथं दुखल राहितं. तिला माहिती अरे ह्यो माझं सांगतोय पण माझं नाव बी घ्या ना ह्यो. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि ती मला परत तीच वाक्य बोलायला लागली की म्हणली की अरे खरंच मी खूप दिवस झाले तुला ऑब्झर्व करते असं तसं आणि तू दिसायला छान आहेस. मी म्हणलं इथंच खोटं बोलली. म्हणलं काय आवडतं माझ्यात? म्हणले डोळे. म्हणलं अजून खोटं बोलली. माझं डोळे एवढीच. माझा सर मला स्वेटर कॅन पोरण या पाळ्या मानायची आणि ही मला म्हणते डोळं चांगलं आहेत. जे फीचर मला आवडत नाही ते तिला आवडतंय, म्हणजे बोगस ही मला हवेत नेत होती. मी म्हणलं नाही 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 नाही. तर मी म्हणली, तर ती म्हणली मला असं की अरे बघ तू विचार कर, आय थिंक आय रिली लव्ह यू, आय रिली लव्ह यू. मी म्हणलं थँक्यू. आता आय लव्ह यूला रिप्लाय कसा द्यायचा आम्हाला सांगितलंच नाही कधी. मी म्हणलं थँक्यू. ती म्हणली असं दिसतं ही मांदाड. ती गेली घरी, मी गेलो घरी. आज मी लय खुश होतो कारण आज मला मार बसणार. पप्पांना म्हणलं पप्पा मुलगी सापडली. मम्मी शिट मसाला गेला. मग मी सांगितलं अशी अशी मुलगी इथे इथे राहते. आता पप्पांनी मला सॉरी म्हणायला पाहिजे होतं का नाही, कारण मला मारला 3 दिवस. पण बाप कधी सॉरी म्हणत नाही. बाप संध्याकाळी बेकरीतनं खायला घेऊन येतो. आणि हीच ब्युटी आहे की यात सॉरी बिरी काय नसतं. बरोबर आहे. इनडायरेक्ट सॉरी असतं. किंवा म्हणणार तुला ट्रिपला जायचं होतं मग जा. मग मला कधी कधी वाटतं कधी कधी खोड्या करून मार खाऊन घ्यावा जेणेकरून नंतर मनाला पाहिजे ती करता येईल. तर पप्पांनी मला म्हणलं भैया इकडे, म्हणजे मम्मी झोपायला गेली, अनुष त्याच्या रूममध्ये गेला आणि पप्पांनी मला थांबवलेलं. आणि मला आता माहित होतं की आज पप्पा मारणार. तर आता पप्पा त्या सोफ्याच्या कडेला बसलेला आहे, मी ह्या कडेला बसलेलो आहे. पप्पा मला म्हणले भैया इकडे. मी म्हणलं नाही पप्पा. किती विचित्र गोष्ट आहे बघा ना की ज्या बापानं आपल्याला लहानपणापासून अंग खांद्यावर खेळवलं, ज्याचा स्पर्श आपल्या अंगाला कायम असायचा, तो बाप आज जवळ घेत असताना आपली फाटते. किती बेकार ना की आज तो बाप म्हणतो इकडे तर आपली फाटते कार काय पप्पा. आणि लहानपणी त्याच्या अंगा खांद्यावर हसायचो आपण. हां म्हणले इकडे इकडे इकडे. खांद्यावर हात ठेवला माझ्या पप्पाने पहिल्यांदा. म्हणले भैया हे प्रेमबिम काय नसतं. बघा आता मी 16 वर्षाचा निब्बा. हसायचं नाही कोणी. तुम्ही सगळे त्या वयात निब्बेच होता. आणि विश्वास बसत नसेल फेसबुकला जाऊन 3 वर्ष आधीचं तुझं फोटो तू बघ आणि त्याचं कॅप्शन वाच, तुफाने जंग इश्क की अब हे. तू पोस्ट डिलीट करायचा विसरलायस, ती डिलीट कर पहिलं. तर पप्पा मला म्हणले हो भैया प्रेमबिम काय नसतं आणि हे वय नाही आहे, मी तुला म्हणत नाही असलं काही करू नको, पण आधी कर्तृत्व बनवायचं असतं आणि मग ह्या गोष्टी करायच्या. ओके. म्हणलं हो. आणि म्हणले हे बघ तेवढ्यात मम्मी बाहेर आले नाही. ते असताना स्त्रीला असतं रे गॉसिप मी नसताना का. आता विषय मम्मी विषय आम्ही गप्पा मारू. पोरगा आणि बाप आईशाही चर्चा करेल का कधी गॉसिप. पण मम्मी येऊन हळूच तिथं थांबली. पप्पा म्हणले हे बघ पहिलं प्रेम नशीबवाल्याला मिळतं ना, आपण नशीबवान नाही आहे. पप्पा जे बोलला ना ते अहेड ऑफ टाईम होतं. जसं मी आत्ता बोलतो ते आत्ता पटणार नाही, बट 3 वर्षांना तुम्हाला पटणार सगळं.
अहेड ऑफ टाईम बोलायचं असतं कधी पण. पप्पा अहेड ऑफ टाईम बोलला. मी बिचारा निब्बा, मला काय कळतंय. पप्पा काय म्हणला, पहिलं प्रेम नशीबवानांना मिळतं आणि आपण नशीबवान नाही. मम्मी म्हणली ह्याचा अर्थ काय हो. पप्पा म्हणे अगं शीतल तसं नाही ग, अगं माझं कुठं काय. माझ्या मॅटरवरनं ह्या दोघांच्या 3 दिवस आबोला. मम्मी म्हणते पप्पाला भाकरी वाढ, पप्पा म्हणते मम्मीला सांग मला भाकरी नको. अरे तुम्ही समोर आहे, तुम्ही बोला की, मला का मध्ये घेताय. हे सगळं झालं. पप्पा म्हणले भैया तुला पाहिजे ते कर, पाहिजे त्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घे, गाडी घेऊन दे, तुम्हाला ज्या ज्या गोष्टीपासून लांब ठेवलो त्या गोष्टीपासून पप्पा सगळं द्यायला तयार आहे, फक्त म्हणले प्रेम करू नको. जो बाप आपल्याला कधी भीती वाटायची पप्पांना, कारण मित्र जे असे आहेत वाबरे आहेत, गाडी चालवताना काय होईल, तू गाडी द्यायला बाप माझा तयार झाला. पाहिजे तो फोन घेऊन देतो पण प्रेम करू नको. आणि बिझनेसमॅन आहे माझा पप्पा. आणि मग असं झालं. आता पप्पांनी मला ह्या गोष्टी सांगितल्या, म्हणा पप्पाचं ऐकलंच पाहिजे ना. मग आलो मी रिलेशनशिपमध्ये. हे वय लय भिकार असतंय. 10 ते 22 पर्यंत आहे ना वयात, त्या पोराला वाटतं माझा बापच माझा सगळ्यात मोठा दुश्मन आहे. किती बेकार आहे बघा ना. अंडर पॅड घातलेली बी पप्पाच्या पैशाची असते, शाळेची फी बी पप्पाच्या पैशाची, मोबाईल बी पप्पाच्या पैशाचा. आणि दुश्मन कोण. का तर पप्पा नको त्या गोष्टीपासून लढवत असतो आणि त्यातच तुम्हाला दुनिया दिसत असते. आणि सेम माझ्याबरोबर झालं. मी खरंच सांगतो, माझ्या आईबापानं मला सांभाळलं आहे ना, त्यांना नमनच आहे. मला माझ्याकडे जर पोरगं झालं ना, लय बेकार आहे बाबा. सुविधा कमी आणि फिलिंग जास्त होत्या. आता सुविधा जास्त आणि भावना कमी झालेल्या आहेत. बरोबर. आमच्या घरात एक नियम होता, काय पाहिजे सांग आणून देतो, पैसा हातात देणार. म्हणून मी चांगला घडलो, डायरेक्ट सांगतो. असाच आशीर्वाद ठेव, एक दिवस आम्ही जोडून येऊ. देव बाप्पा म्हणले आय हॅव बेटर प्लॅन्स फॉर यू. पप्पा म्हणले पोरगी पाहिजे का मी पाहिजे. म्हणलं पप्पा पोरगी सोडून जाईल, बाप थोडी ना सोडून जाणार आहे.